चमका, बजने लगा जिसका डंका, मजलूमों की फौज बनी, जुल्म सितम से जंग टनी। दलित मुस्लिम एक हुए, सिख ईसाई साथ चले। ये फ्रेंड का नारा है, हर मजलूम हमारा है। ದೇಶಕ್ಕೆ ನೀಡಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡೇ ಇದರ ವಿರುದ್ಧ ಸಂವಿಧಾನದತ್ತವಾದಂತಹ ಹೋರಾಟ ನಡೆಸಿಕೊಂಡೇ ಈ ಫ್ಯಾಸಿಸಂ ಮತ್ತು ಕೋಮುವಾದವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಬೇಕು ಎಂಬ ಇಂಗಿತದಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಫ್ರಂಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನು ನಾವು ಕಟ್ಟಿಕೊಂಡೆವು. दिल की टॉर्च करे, अम्मी की जानिब मार्च करे। बातिल नमरूद की शक्ल में नमूदार हुआ तो हक इब्राहिम की शक्ल में आया है। बातिल फिरौन की शक्ल में आया तो हक मूसा की शक्ल में आया। बातिल बनी इसराइल की शक्ल में आया तो हक ईसा की शक्ल में आया। बातिल कैसर किसरा की शक्ल में आया तो हक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शक्ल में आया। बातिल राजा रंजीत सिंह की शक्ल में आया तो हक शाह इस्माइल की शक्ल में आया। बातिल अंग्रेज की शक्ल में आया तो हक टीपू की शक्ल में आया। बातिल फिस्ताई ताकत और RSS की शक्ल में आया तो हक पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया की शक्ल में आया। अब ये फ्रेंड का नारा है, हर मजलूम हमारा है। अब ये फ्रेंड का नारा है, हर मजलूम हमारा है। जिंदाबाद जिंदाबाद, पॉपुलर फ्रंट जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद, पॉपुलर फ्रंट जिंदाबाद। ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯ ಇವತ್ತು ಇದೇ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಆಶಯವನ್ನು ಪುನರ್ ನಿರ್ಮಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. मुस्लिम सिख ईसाई बन के चले भाई भाई, सर कुचले इंसाफों का, नाम मिले जो जातों का। करे तहफ्फुज़ आजादी, ये इस मुल्क की है पूंजी। जंग करे सब नफरत से, फिरका वारा नालत से। है अजब आसमां है, अनोखी ज़मीं है, अजब आसमां है। नया कारवां नया हिंदुस्तान है।
പ്രസ്ഥാനത്തെ പോപ്പുലർ ഫ്രണ്ട് ഓഫ് ഇന്ത്യയെ തകർക്കാൻ ഒരാൾക്കും ഒരു ശക്തിക്കും ഒരു സംഘടനക്കും സാധ്യമാവുകയില്ല എന്ന് നിങ്ങൾ ഉറപ്പിച്ച് മനസ്സിലാക്കുക. ജനങ്ങൾക്ക് വേണ്ടിയുള്ള ഈ പ്രസ്ഥാനത്തെ പോപ്പുലർ ഫ്രണ്ട് ഓഫ് ഇന്ത്യയെ ജനങ്ങൾ നെഞ്ചേൽക്കുക തന്നെ ചെയ്യും എന്ന് നിങ്ങൾ ഉറച്ചു വിശ്വസിക്കുക. ജീവന്റെ അവസാനത്തെ തുടിപ്പ് വരെ, അവസാനത്തെ തുള്ളി രക്തവും വാർന്നു വീഴും വരെ. नया कारवां नया